नमस्कार, मी डॉक्टर प्रीती अभ्यंकर, डॉक्टर सुरू आयुर्वेद क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्रत स्त्री आरोग्याचे या मालिकेमधला आजचा आपला विषय आहे कार्यक्षम दृष्टीसाठी. सर्वेंद्रियाणाम नयन प्रधानम असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. हे आपल्या सगळ्यांनाही माहितीच आहे. सध्या काळामध्ये इव्हन कोविड आत्ता काळामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे की डोळे आपण सगळेजण किती जास्त वापरतोय. आणि आपण स्त्रिया तर सर्व आघाड्यांवरती कार्यरत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदर स्वास्थ्य आणि त्यामध्येही विशेषतः डोळ्यांचं स्वास्थ्य राखणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आज आपण विशेषाने डोळ्याच्या सगळ्या आजारांबद्दल नाही तर दृष्टीविषयी म्हणजे आयसाईट किंवा व्हिजन विषयी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. डोळ्यांचं आरोग्य कसं राखावं, डोळ्यांचे आजार कोणते, त्यावर आत्ता उपाय कोणकोणते उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या वैद्यकीय शास्त्रांमध्ये काय काय सांगितलेलं आहे, हा खरं तर खूप मोठा विषय आहे. पण आजच्या या भागामध्ये आपण विशेषतः विजन किंवा दृष्टी यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि सोयीसाठी म्हणून आपण 3 वयोगटांचा विचार करूया. एक बाल्यावस्था, दुसरं तारुण्य तरुण अवस्था आणि तिसरं प्रौढ किंवा वृद्धावस्था. लहान बाळांपासून जर आपण विचार करायला सुरुवात केली तर आपल्या बाळांकडे आई वडिलांचं हे खूप काटेकोर लक्ष असतंच सुरुवातीपासून. डोळ्यांच्या विषयी जर आपण विचार केला, विशेषतः दृष्टीविषयी, तर आई वडिलांनी विशेषतः हे लक्ष ठेवावं की आपल्याला चष्मा आहे का, आपल्याला काही डोळ्यांचे आजार आहेत का. आणि तसं जर असेल तर मी असं म्हणेन की अगदी गर्भावस्थेपासून किंवा प्री कन्सेप्शन सुद्धा अशा कपल्सनी मुद्दाम आयुर्वेदीय सल्ला घ्यावा आणि त्यानुसार प्लॅनिंग करावं. म्हणजे जे अनुवंशिक आजार आहेत डोळ्यांचे ते आपल्या बाळांमध्ये उद्भवणार नाहीत किंवा त्यांची तीव्रता कमी राहील असं आपण म्हणूया. यामध्ये विशेषतः अजून विचार केला तर आई वडिलांनी याकडे लक्ष ठेवावं की बाळाच्या डोळ्यांचा आकार हा नॉर्मल आहे का. कारण काही वेळा आपल्याला कंजेनायटल काही डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये मायक्रो ऑप्थॅल्मस किंवा मायक्रो कॉर्निया म्हणजे डोळ्याचा आकार लहान असणं किंवा मेगाले कॉर्निया म्हणजे डोळ्याच्या बुबुळ्याचा आकार मोठा असणं, अशा स्वरूपाचे काही आजार दिसतात. तर ते आजार हे आई वडील पहिले ओळखू शकतात आणि मग तज्ज्ञांकडे लवकर जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे या दृश्य स्वरूपातल्या जडणघडणीकडे पालकांचं लक्ष हवं. या बरोबरीने अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की तिरळेपणा, लहान बाळांमध्ये जर तिरळेपणा दिसत असेल तर जेवढं लवकर आपण नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊ तेवढं त्या तिरळेपणाच्या मागचं कारण आपल्याला समजू शकतं. एखाद्या वेळी तिरळेपणा हा चष्म्याचा मोठा नंबर आहे म्हणून असू शकतो. एखाद्या वेळी एखादा आजार उद्भवून गेलाय, मोठा ताप येऊन गेलाय, कन्व्हर्जन्स आले तर त्याच्यामुळे विकनेस म्हणून येऊ शकतो किंवा केवळ स्नायूंचा अशक्तपणा आहे त्यामुळे सुद्धा स्विंटिंग दिसू शकतं. तर मोठा झाला की बघूया अशा पद्धतीचा विचार न करता जेवढ्या लवकर तुम्ही तज्ज्ञांकडे जाल तेवढं त्या दोषाचं निराकरण करणं, चिकित्सा देणं आपल्याला सोयीचं होऊ शकतं. याला आत्ता प्रचलित वैद्यशास्त्रांमध्ये ज्या ज्या चिकित्सा आहेत त्या चिकित्सा करतानाच मी असं म्हणेन की आयुर्वेदाची जोड जरूर द्यावी. कारण एकंदर व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी किंवा डोळ्याच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी, दृष्टीची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होतो. लहान मुलांच्या बाबतीत आपण जसा व्हिटॅमिन डेफिशियन्सीचा प्राधान्याने विचार करतो त्या बरोबरीने मी असं म्हणेन की लहान मुलांच्या आहाराकडे आणि विशेषतः मला भर द्यावासा वाटतो तो विहाराकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आहाराच्या बाबतीत आपण सुरू क्लिनिकचे अनेक व्हिडिओज बघितले असतील. हितकर आहार कुठला, कुठला आहार घ्यावा, कुठला आहार टाळावा याबद्दलचे अनेक व्हिडिओज आहेत. आपण नक्की ते परत पाहावेत. त्या खोलात मी आत्ता शिरत नाही, पण मी विशेषतः आत्ता सांगेन ते म्हणजे मोबाईल याच्या अतिवापराविषयी. मला हे अगदी माहितीये की अलादीनचा दिवा आणि मोबाईल किंवा स्मार्टफोन याच्यामध्ये काहीही फरक नाहीये आणि आपल्या सगळ्यांचं दैनंदिन आयुष्य हे त्याशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही. पण आपल्या लहानग्यांना मोबाईल किंवा स्मार्टफोन
किती वयाचं असताना हातात द्यायचं याचा पालकांनी जरूर विचार करावा, असं मी परत परत सांगेन. कारण त्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते तात्काळ दिसणार नाहीत, पण आपल्याला कालांतराने दिसू शकतात. यावर जगभरात अनेक ठिकाणी संशोधन झालेलं आहे, चालू आहे. ब्लू लाईट टॉक्झिसिटी म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले टर्मिनल्स म्हणजे मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही, आपल्याला रस्त्यावर दिसणारे सगळे ग्लो साईन्स, याच्यामधून जो लाईट बाहेर येतो त्याला ब्लू लाईट असं म्हणतात. आणि तो रेटायनापर्यंत, डोळ्याच्या पडद्यापर्यंत पटकन पोहोचू शकतो. त्याचा जर अतिवापर झाला तर रेटायनावरती अर्ली डिजनरेटिव्ह डिफेक्ट्स हे दिसू शकतात. म्हणजे एखाद्या मुलाचं वय 10 वर्ष आहे, पण त्याचा जर मोबाईलचा वापर अति असेल तर कदाचित त्याचे डोळे हे 25-30 वर्षाचे झालेले असू शकतात. म्हणजे आपण अकाली वार्धक्याकडे वाटचाल करतोय की काय, याचा पालकांनी आणि पर्यायाने तुम्हाला मुलांना पण हे सांगायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा जरूर विचार करावा. म्हणून मोबाईलचा वापर हा सीमित असावा. शक्यतो मोबाईल न देता टीव्ही थोडा वेळ बघितला तरी चालेल. छोट्या स्क्रीनवर बघण्यापेक्षा थोडा वेळ टीव्ही मुलांनी बघितला तर चालू शकतो. एक डोळ्याच्या आरोग्यासाठी किंवा दृष्टी चांगली राहावी यासाठी डोळ्याचे व्यायाम तुम्हाला मुलांना सांगता येतील. आणि त्या दृष्टीने कोविड काळामध्येच मी एक व्हिडिओ केला होता दृक संजीवनी या नावाने. त्याची लिंक आपल्याला इथे दिसेल, तर तो व्हिडिओ आपण जरूर पाहावा. त्याच अनुषंगाने दृक संजीवनी नावाची एक छोटी पुस्तिका आपण लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये की डोळ्यांचे व्यायाम, त्याबरोबरीने डोळ्यांसाठी कोणता आहार घेणं चांगलं, कोणता टाळावं हे चांगलं, असं सर्व विवेचन केलेलं आहे. ती पुस्तिकाही आपण जरूर पाहावी. दृक्संजीवनी पुस्तिकेसाठी माहिती हवी असेल किंवा आपल्याला ही पुस्तिका हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क साधू शकता, जो नंबर दिलेला आहे त्यावर. ज्या लहान मुलांना चष्मा लागलेला आहे अशा मुलांच्या पालकांनी साधारण वर्षातून एकदा मुलांचे डोळे जरूर तपासावेत. कारण मुलांची उंची ही वाढती असते, त्यामुळे नंबरमध्ये बदल होणं हे स्वाभाविक आहे. मायनस नंबर असेल तर मुलांचा नंबर वाढत जाणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, ती फिजिओलॉजी आहे. पण तो एका मर्यादेच्या बाहेर जर वाढत असेल, सतत 2-2, 3-3 महिन्यांनी नंबर बदलायला लागत असेल, तर निश्चितपणे आपल्याला विशेष विचार करायला लागायची गरज आहे. तर साधारणपणे वर्षातून एकदा लहान मुलांचे डोळे जरूर तपासावेत. आयुर्वेदाने वयाप्रमाणे त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ यांचं प्राधान्य शरीरामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये कफदोषाचं प्राधान्य आपल्याला दिसून येतं. म्हणूनच लहान मुलांना आपल्याला पटापट सर्दी खोकला होणं किंवा कफाच्या तक्रारी होणं अशा गोष्टी झालेल्या दिसून येतात. तर यासाठी विशेषतः आहाराकडे जर लक्ष दिलं, कफ वाढवणारा आहार दिला नाही, लहान मुलाची प्रकृती कुठल्या प्रकारची आहे त्या पद्धतीचा आहार दिला तर मुलांना कफाचे त्रास होणार नाही. हे डोळ्यांसाठी विशेषतः सांगायचं कारण हे की जर मुलांना वारंवार सर्दी होत राहिली किंवा जुनाट सर्दी झाली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यावर झालेला दिसतो. जीर्ण कफाभिषंध किंवा स्प्रिंग कटार या नावाने एक ॲलर्जिक डोळे येण्याचा प्रकार दिसतो, ज्याच्यासाठी आता प्रचलित वैद्यकशास्त्रामध्ये स्टिरॉइड्सची लोकल ट्रीटमेंट ही दिली जाते. शक्यतो अशा अवस्थेपर्यंत पोहोचू नये म्हणून आपण जर आधीच काळजी घेतली तर आपल्याला अशा आजारांना तोंड द्यायला लागायची गरज पडत नाही, म्हणून ही विशेषता सांगितलं. त्यानंतर आपण ॲडोलेसन्स एज मुलींच्या बाबतीमध्ये विचार केला विशेषतः, कारण आपण आता स्त्री आरोग्याविषयी जास्त बोलतो आहोत. तर मुलींच्या बाबतीमध्ये कफदोषाकडून पित्तदोषाची अवस्था असणारा हा ॲडोलेसन्सचा काळ आहे. साधारण आता आपण बघितलं तर 11 वर्षापासून ते पुढची अशी ही ॲडोलेसन्सची वयाची अवस्था आहे. तर या स्टेजमध्ये मुलींच्या शरीरामध्ये उष्णता अतिरिक्त वाढत नाहीये ना, उष्णता अधिक असल्यामुळे सुद्धा सर्दी होते. ही संकल्पना थोडी आपल्या सगळ्यांना नवीन आहे. पण कफ जेवढा जास्त वाढेल तेवढा तो डोळ्यांसाठी हा त्रासदायक ठरणार आहे. आपण आधीच्याही व्हिडिओजमध्ये हे पाहिलं असेल, पण आपल्याला हे जरूर सांगावंसं वाटतं की पंचमहाभूतांपैकी डोळे हे अग्निमहाभूत प्रधान इंद्रिय आहे. पण त्याची जागा कुठे आहे तर ती शिरस्थानी म्हणजे कफ प्राधान्य असलेल्या शरीराच्या भागामध्ये. त्याच्यामुळे डोळ्यांना आपल्याला कफापासून पण जपायचं आहे आणि पित्तदोषापासून पण जपायचं आहे, अतिउष्णतेपासून पण जपायचं आहे.
यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह अँगलनी जेवढा चांगला विचार करू, आहार विहाराकडे जेवढं लक्ष देऊ, तेवढं आपल्याला डोळ्याच्या आजारांना तोंड द्यायला लागणार नाही आणि अनुषंगाने दृष्टी ही आपली चांगली राहू शकते. या वयातल्या मुलींमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं, व्हिटॅमिन डेफिशियन्सी असणं, अशा गोष्टी या आपल्याला दिसतातच. त्याकडे आपण पाहायला हवंच. पण डोळ्यांचा वापर किती सजगतेने केला जातोय याकडेही लक्ष ठेवायला हवं. आधी मी सांगितल्याप्रमाणे व्हिज्युअल डिस्प्ले टर्मिनल्सचा वापर हा सजगतेने करायला हवा. मोबाईलसाठी आपण आहोत तर आपल्यासाठी मोबाईल आहे, या गोष्टीचा जरूर विचार करायला हवा. आणि त्याबरोबरीने जर वापर होत असेल तर मध्ये मध्ये डोळ्यांना विश्रांती देणं. साधे साधे छोटे छोटे नियम, 20-20-20 नावाचा एक रूल आहे. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फुटांपेक्षा लांब पाहणं, अशा पद्धतीचे नियम हे आपल्या अंगवळणी पाडणं हे खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपण दीर्घकालीन दृष्टीवर होणारे परिणाम हे टाळू शकतो. या वयातल्या मुली ज्या चष्मा वापरत आहेत त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स वापरायची जरूर इच्छा होते आणि तो मी असं म्हणेन की सगळ्या मुलींचा अधिकार आहे सुंदर दिसणं. कॉन्टॅक्ट लेन्स या जरूर वापराव्यात, फक्त त्या शास्त्रीय दृष्टीने कशा वापरायला पाहिजेत, किती वेळ वापरायला पाहिजेत, किती काळाने कॉन्टॅक्ट लेन्सेस बदलायला पाहिजेत, याची सर्व माहिती डॉक्टरांकडे जाऊन घेणं गरजेचं आहे. ज्यांना चष्मा नाहीये अशा मुली कॉस्मेटिक लेन्सेस पण वापरतात, जरूर वापरा, पण डोळ्यांचं आरोग्य त्याच्यासाठी पणाला लावू नका असं मी म्हणेन. डोळ्यांमधलं ल्युब्रिकेशन जे आहे हे कमी होऊन ड्रायनेसकडे वाटचाल होत नाही ना, ह्याच्याकडे नक्की लक्ष ठेवावं. वेगवेगळ्या प्रकारचा डोळ्यांचा मेकअप आपण करतो. मेकअप करण्यापूर्वी आणि मेकअप झाल्यानंतर डोळ्यांची स्वच्छता कशी घ्यावी याची माहिती व्यवस्थित करून घ्यावी. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर सर्व मेकअप झाल्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्सेस घालायच्या आहेत आणि मेकअप उतरवण्याआधी लेन्सेस काढायच्या आणि नंतर मेकअप क्लीन करायचा. ही साधी सोपी गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. या वयातल्या मुली या साधारणपणे उच्च शिक्षण आणि शिक्षणाकडे लक्ष असणाऱ्या, त्याच्यामध्ये व्यग्र असणाऱ्या अशा मुली असतात आणि साहजिक थोडंसं तब्येतीकडे दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे. फक्त दीर्घकालीन काही तक्रार राहणार नाही. विशेषतः वारंवार होणारी सर्दी, आम्लपित्त, मलावष्टंभ या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष नको, यासाठी की याचा इनडायरेक्टली परिणाम हा दृष्टीवरती, व्हिजनवरती झालेला दिसतोय, म्हणून या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष नको. यानंतरचा स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे प्रौढावस्था आणि त्यानंतर येणारी वृद्धावस्था. विशेषतः दृष्टी टिकवण्याच्या दृष्टीने या दोन अवस्थांकडे जास्त सजगतेनं लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी की जसं कमतरतांमुळे नेत्रव्याधीची निर्मिती होते तसं वारंवार होणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारी, जसं मी आता सांगितलं तसं आम्लपित्त असो किंवा मलावष्टंभ असो, वारंवार होणारी सर्दी असो, यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसणारी ही वयाची अवस्था आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांना अनुवंशिक दृष्टीने ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू, मोतीबिंदू किंवा डायबेटीस, मधुमेह अशा व्याधींची फॅमिली हिस्ट्री आहे, अशा स्त्रियांनी दृष्टीच्या बाबतीमध्ये अधिक सजग असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तींना, ज्या स्त्रियांना ग्लॉकोमा सारखा आजार जडलेला आहे त्यांना मी हे आवर्जून सांगेन की तुमची कन्व्हेन्शनल मेडिसिन मधली डोळ्याचं प्रेशर कमी करणारी ट्रीटमेंट तुम्ही जरूर चालू ठेवा, पण त्याबरोबरीने आयुर्वेदाची किंवा इतर आयुष प्रणालीतली चिकित्सा ही जरूर घ्या. डोळ्याच्या विशिष्ट व्याधींमध्ये ज्यांचा दृष्टीवरती नक्की परिणाम होतो त्यामध्ये ग्लॉकोमा किंवा काचबिंदू हा अतिशय महत्वाचा व्याधी आहे. ग्लॉकोमाला वैद्यकीय परिभाषेमध्ये सायलेंट व्हिजन किलर असं म्हणतात. याचा अर्थ काय, तर कोणत्याही स्वरूपाची लक्षणं न दिसता दृष्टी ही हळूहळू कमी व्हायला लागते. त्याचं कारण हे असतं की डोळ्यांच्या आतमध्ये ॲक्वियस ह्युमर नावाचं एक पोषक द्रव्य हे सर्क्युलेट होत असतं आणि त्याचा जर दाब वाढला डोळ्यामध्ये तर ग्लॉकोमा किंवा काचबिंदू हा व्याधी होतो, असं आधीपर्यंतचं संशोधन सांगत होतं. पण आता नवीन संशोधनाप्रमाणे हे असं लक्षात आलेलं आहे की डोळ्याचं प्रेशर नॉर्मल असलं तरी सुद्धा ग्लॉकोमा सारखा हा व्याधी होऊ शकतो.
आणि त्याचं निदान हे केवळ नेत्रतज्ञांकडून आपण डोळे तपासणी करून घेतली तर होऊ शकतं. कारण अशा व्याधीमध्ये आपल्याला ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याची नस जी मेंदूपर्यंत दृष्टीची संवेदना पोहोचवते तिची परिस्थिती कशी आहे, तिचं आरोग्य कसं आहे हे तपासलं जातं आणि त्याप्रमाणे मग चिकित्सा सुचवली जाते. मुख्य चिकित्सेप्रमाणे आता प्रचलित वैद्यकीय शास्त्रामध्ये डोळ्याचं प्रेशर कमी करणारी चिकित्सा दिली जाते. परंतु ही चिकित्सा देऊन सुद्धा कडेची जी विजन, ज्याला परिसरीय विजन किंवा पेरिफेरल विजन असं म्हटलं जातं, ही कमी होताना दिसते. अशा वेळी आपल्याला ग्लॉकोमासाठी काय काय इतर कारणं दिसतायत वैद्यकीय दृष्ट्या याचा अभ्यास करावा लागतो. हे आता आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मानायला लागलेलं आहे. मोतीबिंदू होऊ नये अशी प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण मोतीबिंदू होणं ही साधारणपणे वार्धक्याची एक साईन आहे, लक्षण आहे असं आपण म्हणूया. आणि मला हे जरूर नमूद करावंसं वाटतं की मोतीबिंदू पिकायला लागल्यानंतर किंवा एक पर्टिक्युलर त्याची स्टेज पुढे गेल्यानंतर शस्त्रकर्म हीच योग्य चिकित्सा आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेली आहे. आणि अजूनही मी हे सांगेन की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा प्रणेता हे आचार्य सुश्रुत आहेत. त्यामुळे मोतीबिंदूसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्या, काहीतरी ड्रॉप्स द्या असा आग्रह करू नये किंवा इतर कुठल्या भूलथापांना बळी पडू नये. नेत्रतज्ञांकडे जाऊन योग्य ती तपासणी करून ऑपरेशनची गरज असेल तर जरूर ऑपरेशन करून घ्यावं. पण त्या बरोबरीने जर इतर काही आजार असतील, जसं आपण मगाशी म्हणालो की ब्लड प्रेशर आहे किंवा डायबेटीस आहे, थायरॉइडच्या काही तक्रारी आहेत किंवा अमवातासारखे आजार ज्याच्यामध्ये स्टिरॉइडची ट्रीटमेंट घ्यायला लागते, या सगळ्या गोष्टींची हिस्ट्री ही जरूर डॉक्टरांना सांगावी. आयुर्वेदाची ट्रीटमेंट ही जोडीला जरूर घ्यावी हे मी परत सांगते. दृष्टी ही टिकवण्यासाठी आयुर्वेदासारख्या शास्त्रासारखं दुसरं उपयुक्त शास्त्र नाही. ज्या स्त्रियांना डायबेटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर आजार आहेत अशा स्त्रियांनी वर्षातून एकदा नियमित नेत्र तपासणी जरूर करून घ्यावी. या आजारांचे डोळ्याच्या पडद्यावर, रेटानावरती परिणाम होऊ शकतात. तर त्या दृष्टीने सजग राहावं, काळजी करत राहू नये पण काळजी जरूर घ्यावी. अजून एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी जरूर सांगू इच्छिते ती म्हणजे प्रौढ किंवा वृद्धावस्थेमधल्या स्त्रिया या हेअर डाय किंवा इतर केमिकल्स जर वापरत असतील सौंदर्य वर्धनासाठी तर या केमिकल्सचा काही वेळा आपल्याला डोळ्यावरती ॲलर्जिक परिणाम झालेला दिसतो. तर त्यामुळे जुने हेअर डाय वापरणं किंवा आपल्याला सवयीचे नाहीत अशा पद्धतीची केमिकल्स वापरणं हे शक्यतो टाळावं. आणि जर अशा पद्धतीचा काही डोळ्यांना त्रास जाणवतोय असं लक्षात आलं तर ताबडतोब नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. सो थोडक्यात सांगायचं हे की दृष्टी ही टिकवायची असेल तर आपल्या आरोग्याकडे स्त्रीनी सजगतेने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. केवळ डोळ्यांकडे नाही तर सर्वांगीण स्वास्थ्याकडे अवश्य लक्ष द्या. जितकं सहजतेने आपण पाहू तेवढी दृष्टी आपली चांगली राहणार आहे. त्यामुळे कोणताही ताण न देता आपण पाहू शकतोय ना याकडे सजगतेने लक्ष द्या. कोणतीही डोळ्याची तक्रार जाणवली तर नेत्रतज्ञांचा लगेच सल्ला घ्या. आपला आहार विहार नियमित ठेवा. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचा सर्वात चांगला फॅमिली डॉक्टर कोण असतो तर ती व्यक्ती स्वतः असते. मला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय, मला कोणत्या गोष्टींनी बरं वाटतंय, माझी तब्येत कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणत्या वातावरणात गेल्यानंतर चांगली राहते, माझं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे मी कशा पद्धतीने चांगलं ठेवू शकते ही ती व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने जाणते. त्यामुळे आपली दृष्टी चांगली ठेवायची असेल तर सहजतेने पहा आणि सजग राहा. सरते शेवटी सगळ्यांसाठी सर्वे भद्राणी पश्यन्तु अशी प्रार्थना करेन आणि स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.